एक किंवा 2 नंबरचं कार्ड तुम्हाला चूज करायचे आहे। आता तुम्ही तुमचे सोलमेट, तुमची प्रिय व्यक्ती, तुमच्या नात्यामध्ये आता काय एनर्जी आहे ती एनर्जी आपण पाहणार आहोत। पहिलं 1 नंबरचं कार्ड आहे सेक्शुअल फ्रीडम। तर आत्ता तुमच्या नात्यामध्ये म्हणजे की तुमचं वय किंवा आत्ताची तुमची परिस्थिती ही अनुकूल आहे का? आता तुम्ही नक्की कोणत्या नात्यामध्ये आहात? त्या नात्यात ते नातं प्रामाणिक आहे का? आणि ते फक्त लैंगिक संबंधासाठीच ते नातं आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही लग्नाच्या बंधनामध्ये आहात, एकमेकांचे झालेले आहात, तर नक्कीच ही आवश्यकताच आहे। नैसर्गिकरित्या हे आवश्यक आहे, पण तुम्ही फक्त नात्याचा विचार करताय किंवा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे, तर हे योग्य आहे का करणं? स्वातंत्र्य याबाबतीत सगळ्यांनाच असतं, पण खरंच फक्त लैंगिक इच्छा असणं, तसे संबंध असणं हे योग्य आहे का याचा विचार करायला पाहिजे। 2 नंबरचं कार्ड आहे सेरेंडिपिटी। तुम्ही काही प्रवासाची इच्छा करताय किंवा कुठे प्रवासाला चाललेला आहात, गेलेला आहात किंवा निघणार आहे, तर तुम्ही योग्य त्या दिशेने जात आहात। तुमचा प्रवास सुखकारक होणार आहे। त्या प्रवासातून तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे इच्छित आहे असं योग्य आणि छान कामच तुम्हाला मिळणार आहे। खूप छान।